नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके. आज आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल फर्म वरचा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. ट्रायल बॅलन्स ऑफ अ सॉलिसिटर फॉर द इयर एंडेड 31 December 2018. प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 December 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, सेम डेट. Particular debit balance, credit balance. Capital credit balance 6,60,000. Furniture 3 lakhs. Library 1,80,000 debit balance. Typewriter and computer 2,40,000. Provision for unrealized profit, credit balance 1,92,000. Salaries 12,000 debit balance. Rent 3,60,000. Office expenses 3,30,000. Amount owing for bills of cost delivered rupees 2,88,000. Number 10, opening work in progress 1,32,000. Profit cost 37,68,000. Drawings 10,20,000. Client disbursement 1,50,000. Bank client 2,82,000. Bank office 3,18,000. Client deposit account credit balance 1,80,000. Total of both side 48 lakhs. Adjustment number 1. Work in progress on 31 December 2018, rupees 2,10,000. Number 2, included in the bills of cost sent to client are sundry small disbursement debited in the books of office expenses account. On 31st December 2018, item on the debit side of client disbursement account amounting to rupees 1,68,000 had not been charged in bill of cost. Number 3, out of the balance in disbursement an amount of 12,000 has been paid and the amount has been credited to client's deposit account. Number 4, डिप्रिशिएट फर्निचर अँड लायब्ररी बाय 10%. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आता आपण सोल्युशन करू. यामध्ये आपल्याला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे आणि बॅलन्स शीट तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मी हे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ सॉलिसिटर फॉर द इयर एंडेड ऑन 31 December 2018 अँड बॅलन्स शीट या ठिकाणी मी त्याच तारखेचं ओपन केलेलं आहे. तर पहा, ह्या प्रॉब्लेममधला आपण आता एक एक आयटम या ठिकाणी घेऊ. कॅपिटल आहे पहा 6,60,000. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला हे कॅपिटल 6,60,000. हे 6,60,000 घेतलेलं आहे आपण. त्यानंतर कॅपिटलच्या नंतर आहे पहा फर्निचर. फर्निचर दिलेलं आहे 3 लाख. असेट साईडला घ्या. फर्निचर 3 लाख. त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे, डिप्रिशिएट फर्निचर अँड लायब्ररी बाय 10%. फर्निचरवर 10% डिप्रिशिएशन म्हणजे 30,000 रुपये. तर या ठिकाणी लिहा 2,70,000. त्यानंतर लायब्ररी दिलेलं आहे 1,80,000. लायब्ररी 1,80,000. लायब्ररी बुक्स 1,80,000. नुसतं लायब्ररी लिहा 1,80,000. डिप्रिशिएशन 10% म्हणजे 18,000 रुपये डिप्रिशिएशन. याच्यातून मायनस करायचे. 1,80,000 मधून 18,000 गेले तर या ठिकाणी किती राहतील? 1,62,000. अरे लक्षात 1,62,000 रुपये त्या ठिकाणी राहतील. त्यानंतर आता ह्या डिप्रिशिएशनचा
दुसरा इफेक्ट म्हणजे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या ठिकाणी घ्या, एक्सपेंडिचर साईडला डिप्रिशिएशन ऑन या ठिकाणी मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, पण टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर किती आहे 30,000. त्यानंतर लायब्ररीवरचं डिप्रिशिएशन किती आहे 18,000. असं हे 48,000 रुपये डिप्रिशिएशन या ठिकाणी लिहून टाका. 48,000 रुपये डिप्रिशिएशनची रक्कम आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे. तर अशा पद्धतीने आपण फर्निचर, लायब्ररी आणि त्याच्यावरची डिप्रिशिएशन आकारणी केलेली आहे. त्याचे दोन इफेक्ट या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर आहे पहा टाईप रायटर अँड कॉम्प्युटर. टाईप रायटर अँड कॉम्प्युटर बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी लिहिलेलं आहे. टाईप रायटर अँड कॉम्प्युटर 2,40,000. टाईप रायटर अँड कॉम्प्युटर 2,40,000. त्यानंतर दिले पहा प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट. प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट हा प्रॉफिट मागच्या वर्षीचा आहे. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरच्या इथं पहा बाय प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट ओपनिंग किती रुपये आहे 1,92,000 या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे हे मागील वर्षाच्या शेवटी एवढी रक्कम त्या ठिकाणी अनरिअलाइज झालेली आहे. तर चालू वर्षासाठी ती ओपनिंग राहील आणि ते आपलं उत्पन्न आहे. ते उत्पन्न मिळायचं बाकी राहिलेलं आहे. मागच्या वर्षीच्या शेवटी एवढं उत्पन्न मिळायचं बाकी राहिलं होतं. मग ते चालू वर्षासाठी ओपनिंग बॅलन्स होईल. तेवढं उत्पन्न अजून आपणाला मिळायचं बाकी आहे. त्यानंतर सॅलरीज दिलेलं आहे पहा. टू सॅलरीज या ठिकाणी पहा. टू सॅलरीज किती 12 लाख रुपये. त्यानंतर टू रेंट दिलेला आहे. रेंट आहे पहा 3,60,000. म्हणजे त्यांच्याकडे सॉलिसिटरकडे जे कर्मचारी काम करतात त्यांचं वेतन आहे 12 लाख आणि ते ज्या इमारतीमध्ये आपला व्यवसाय चालवतात त्या इमारतीचं भाडं आहे 3,60,000. तर आपण या ठिकाणी हे नोंदी घेतलेले आहेत. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस दिलेला आहे पहा. आता ऑफिस एक्सपेन्सेस 3,30,000 आलं लक्षात. या ठिकाणी ऑफिस एक्सपेन्सेस इनर कॉलमला 3,30,000 घेतलेला आहे आणि त्याच्यातून -18,000 करण्यात आलेले आहेत. आता हे 18,000 मायनस कशाचे करण्यात आलेले आहेत तर पहा या ठिकाणी नंबर 2 ॲडजस्टमेंट इन्क्लुडेड इन द बिल्स ऑफ कॉस्ट सेंड टू क्लायंट आर सन्ड्री स्मॉल डिस्बर्समेंट डेबिटेड इन द बुक्स ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट आलं लक्षात. तर हे ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट झालेले आहेत म्हणे. मग ते डेबिट झालेले आपल्याला काय करावं लागेल नजर चुकीने झालेले आहेत ते मायनस करावे लागतील. तर पुढं दिलेलं आहे पहा ऑन 31 डिसेंबर 2018 आयटम्स ऑन डेबिट साईड ऑफ क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट अमाउंटिंग टू ₹1,68,000 हॅड नॉट बीन चार्जड इन द बिल ऑफ कॉस्ट. तर पहा बिल ऑफ कॉस्ट म्हणून जी रक्कम दिलेली आहे क्लायंट डिस्बर्समेंट या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे 1,50,000 आलं लक्षात. आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की त्या क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटच्या डेबिट साईडचे बॅलन्स जे आहे ते 1,68,000 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 18,000 अजून त्या ठिकाणी म्हणजे हे झालेले नाहीत म्हणून ते 18,000 रुपये या ठिकाणी काय करा मायनस करा. ह्या म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेसच्या रकमेतून ते 18,000 रुपये मायनस करायचे कारण ते त्या ठिकाणी डेबिट झालेले आहेत. नजर चुकीने ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये ॲड झालेले आहेत परंतु ती रक्कम क्लायंटला ती डिस्बर्स केलेली रक्कम आहे आलं लक्षात. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं 1,68,000 क्लायंटला डिस्बर्समेंट केलेली आहेत आणि ट्रायल बॅलन्समध्ये सांगितलं आहे 1,50,000. या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक म्हणजे हे 1,68,000 आणि 1,50,000 ट्रायल बॅलन्समध्ये 1,50,000 डिस्बर्स झाले म्हणून सांगितलं आहे आणि ॲडजस्टमध्ये 1,68,000. तर ह्या दोन्हीतला जो फरक आहे 18,000 रुपये
हे 18,000 रुपये हे ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये ॲड आहेत, तर ते याच्यातून मायनस करा. 3,30,000तून 18,000 रुपये गेले तर या ठिकाणी किती राहतील? 3,12,000. 3,12,000 रुपये या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंटचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी असेट साईडला होईल. पहा, क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट 1,68,000 या ठिकाणी लिहा इनर कॉलमला. आलं लक्षात? क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट 1,68,000 आणि ह्या 68,000तून आता आपणाला काही रक्कम मायनस करायची आहे, ती आपण नंतर बघू. तर आता त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी या ठिकाणी घेतो. तो मुद्दा म्हणजे अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिवर्ड 2,80,000. तर पहा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट 2,88,000 हे आउटर कॉलमला या ठिकाणी घेऊन टाका असेटला. अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट 2,88,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचे. आणि त्याचा जो दुसरा परिणाम आहे त्याचा दुसरा परिणाम या ठिकाणी पहा, रिसिट अँड एक्सपेंडिचरच्या ह्या साईडला अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ डिस्बर्समेंट डिलिवर्ड 2,80,000. लक्षात, या ठिकाणी आपण घेतलेलं आहे 2,80,000. असे त्याचे दोन इफेक्ट आपण या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस 1,32,000 आहे, ते या ठिकाणी घ्या. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस 1,32,000 या ठिकाणी आपण ते लिहिलेलं आहे 1,32,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा प्रॉफिट कॉस्ट. तर प्रॉफिट कॉस्ट हे उत्पन्न आहे ह्या सॉलिसिटरचं, म्हणून ह्या ठिकाणी घ्यायचं रिसिट साईडला. तर या ठिकाणी घ्या किती? 37,68,000. प्रॉफिट कॉस्ट 37,68,000 या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. त्यानंतर ड्रॉइंग्स दिलेली आहे पहा, त्यांनी केलेली उचल 10,20,000 रुपये आहे. तर ही भांडवलातून वजा आपणाला करावी लागते. तर हे कॅपिटल यावर्षीचं सरप्लस या ठिकाणी ॲड करता येईल आणि या ठिकाणी ड्रॉइंग म्हणून दिलेलं आहे. ड्रॉइंग आपणाला 10,20,000 रुपये या ठिकाणी लिहावे लागतील. 10,20,000 रुपये ड्रॉइंग आहे. त्यानंतर क्लायंट डिस्बर्समेंट 1,50,000 आपण याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. क्लायंट डिस्बर्समेंट 1,50,000 याची नोंद आपण केलेली आहे, याचा विचार केलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण 1,68,000 ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होतं, 1,50,000 ट्रायल बॅलन्समध्ये. ते दोन्हीचं ॲडजस्ट करून 18,000 रुपये आपण ऑफिस एक्सपेन्सेसमधून या ठिकाणी मायनस केलेले आहेत. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा बँक क्लायंट. आता हे असेट साईडचा आयटम आहे. कॅश ॲट बँक. आलं लक्षात? कॅश ॲट बँक या ठिकाणी ऑफिसचं बॅलन्स आहे पहा 3,18,000. 3,18,000 आणि क्लायंटचं जे बॅलन्स आहे ते आहे 2,82,000. 2,82,000 ह्या दोन्हीची का बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. ती बेरीज येईल 6,00,000 रुपये. 6,00,000 रुपये बेरीज. त्यानंतर क्लायंट डिपॉझिट अकाउंट म्हणजे काही पक्षकार काय करतात, आपली जी फीस आहे ती वकिलाकडे ॲडव्हान्समध्ये जमा करतात. ॲडव्हान्समध्ये जमा केल्यामुळे ती रक्कम जोपर्यंत ती केस पूर्ण लढली जात नाही तोपर्यंत ती एक प्रकारची देयता असते. म्हणून लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्यायचं क्लायंट डिपॉझिट अकाउंट. क्लायंट डिपॉझिट अकाउंट 1,80,000. आलं लक्षात? क्लायंट डिपॉझिट अकाउंट 1,80,000 इनर कॉलमला त्याच्यात लिहा. आणि आता राहिलेले जे आयटम्स आहेत
ते आयटम्स मी पाहतो कन्सिडर केलेला आहे. 3 राहिले पहा. आउट ऑफ द बॅलन्स इन डिस्बर्समेंट अँड अमाऊंट ऑफ ₹12,000 हॅज बीन पेड अँड द अमाऊंट हॅज बीन क्रेडिटेड टू क्लायंट्स डिपॉझिट अकाउंट. तर पहा ते 12,000 रुपये जे आहेत ते 12,000 रुपये हे पेड करण्यात आलेलं आहे आणि क्लायंट अकाउंटला त्या ठिकाणी क्रेडिट करण्यात आलेलं आहे. तर आता हे 12,000 रुपये आपणाला ह्या पेड केले म्हणून क्लायंट डिपॉझिट अकाउंटमधून वजा करावे लागतील. म्हणजे 1,80,000 रुपये त्यांचे आपल्याकडे जमा होते. त्याच्यापैकी आपण 12,000 रुपये परत केलेले आहेत. समजा आपणाला ती केस लढायची नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे आपण ते 12,000 रुपये त्या पक्षकाराला पेड केलेले आहेत. पेड केल्यामुळे जी अमाऊंट आता या ठिकाणी राहील ती अमाऊंट आहे पहा 1,68,000. 1,68,000 रुपये या ठिकाणी शिल्लक राहतील. त्यानंतर हे 12,000 आपणाला क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट, हे बघा हे क्लायंट डिस्बर्समेंट अकाउंट, याच्यातून 12,000 वजा करावे लागतील. या ठिकाणी घ्या पेड म्हणून 12,000. तर 1,68,000 मधून 12,000 गेले तर या ठिकाणी किती राहतील? 1,56,000 रुपये या ठिकाणी राहतात पहा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण हे याच्यातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आता आपणाला यांचं जे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे ते आता आपणाला बघायचं आहे. तर पहा या ठिकाणी तर पहा ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे ऑन 31 डिसेंबर 2018 ₹2,10,000 हे वर्क इन प्रोग्रेस आहे. तर हे वर्क इन प्रोग्रेस आता या ठिकाणी अमाऊंट ओईंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिवर्ड 2,88,000 दिलेलं आहे. यामध्ये ते क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस ॲड करा. म्हणजे हे टोटल किती होईल? 4,98,000. 4,98,000 रुपये होईल. आणि हे 2,10,000 आता वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ह्या साईडला क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस किती? 2,10,000 इथे लिहा. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 2,10,000. आलं लक्षात? अशा पद्धतीने ह्या नोंदी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता हे 100% रिझर्व अगेन्स्ट बिल ऑफ कॉस्ट नॉट येट कलेक्टेड, जी म्हणजे बिल ऑफ कॉस्ट जी आहे जो ग्राहकाकडून त्या ठिकाणी वसूल होणं आवश्यक आहे ते अजून कलेक्ट झालेले नाहीत. कलेक्ट झालेले नाहीत म्हणून या ठिकाणी आपण 100% रिझर्व या ठिकाणी केलेलं आहे 4,98,000. तर यामध्ये अमाऊंट ओविंग फॉर बिल ऑफ कॉस्ट डिलिवर्ड 2,88,000 आहेत. आणि चालू वर्षामध्ये वर्षाच्या शेवटी क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस 2,10,000 म्हणजे 2,10,000 च्या किमतीचं जेवढं कार्य आहे त्या वकिलाचं ते अपूर्ण अवस्थेत आहे. आणि ते म्हणजे 2,10,000 थोडक्यात हे क्लोजिंग बॅलन्स समजा ना, एवढं वसूल व्हायचं राहिलेलं आहे. आता हे वसूल भविष्यामध्ये होणार आहे म्हणून ते आपण त्या 100% रिझर्व या ठिकाणी केलेलं आहे. ह्या दोन्हीची बेरीज 2,88,000 अधिक 2,10,000 बरोबर आहे 4,98,000. आता हे रिझर्व असल्यामुळे 100% रिझर्व आपण निर्माण केलेलं असल्यामुळे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट. प्रोव्हिजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट 4,98,000 म्हणजे हा प्रॉफिट अजून म्हणजे आपला वसूल झालेला नाही, म्हणजे अनरिअलाइज आहे, रिअलाइज झालेला नाही म्हणून तेवढी आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर पहा ह्या प्रॉब्लेममधल्या ज्या काही म्हणजे नोंदी आहेत त्या नोंदी या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
आता आपण यांच्या टोटल करू. टोटल क्रेडिट साईडची टोटल 41,70,000. 41,70,000 रुपये या ठिकाणी आलेली आहे. तर आता हे 41,70,000 हा खर्च जर वजा केला तर या ठिकाणी किती राहील? ते 16,20,000 रुपये या ठिकाणी सरप्लस. म्हणजे उत्पन्न हे खर्चापेक्षा 16,20,000 जास्त आहे. तर या ठिकाणी यांना सरप्लस म्हणजेच प्रॉफिट थोडक्यात 16,20,000 रुपये झालेला आहे. आलं लक्षात? हे सगळे खर्च वजा जाता 16,20,000. चालू वर्षाचं यांचं एवढं उत्पन्न आहे, यापैकी एवढं वसूल व्हायचं राहिलेलं आहे. हे मागच्या वर्षी व्हायचं राहिलं होतं, ते चालू वर्षात वसूल झालं आहे आणि चालू वर्षाचं उत्पन्न एवढं आहे आणि वर्षाच्या शेवटी एवढं वसूल व्हायचं राहिलेलं आहे. असं 41,70,000 रुपये आणि 16,20,000 रुपये या ठिकाणी यांना या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे सरप्लस आहे. ते सरप्लस कॅपिटलमध्ये ॲड करा. 16,20,000. आता हे ॲड केल्यानंतर किती होईल पहा. 22,80,000. 22,80,000 रुपये झालेला आहे. आता ह्या 22,80,000 ड्रॉइंग मायनस करायचे आहे आपल्याला. हे 3 शून्य, हे 0, 8मधून 2 गेले 6, हे 2 आणि हे 2, म्हणजे 22,60,000 रुपये त्यांचं 12,60,000 रुपये एवढं त्या ठिकाणी भांडवल आहे. आता बॅलन्स शीटची बेरीज करा. बॅलन्स शीटची बेरीज 19,26,000 आलेली आहे. या ठिकाणी हे 19,26,000. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. पहिलाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्या अडचणी असू शकतात. जसजसे प्रॉब्लेम होत जातील तसतशा आपल्या अडचणी दूर होतील. समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून जर तुम्ही ते समजून घेतलं तर तुम्हाला ते समजू शकेल. तरी पण काही अडचणी असतील तर विचारू शकता. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.